मारहाण प्रकरणी सतीश भोसले यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं असून व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असून मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्यानं मारहाण केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। शिवाय मारहाण करणं ही आपली चूक असल्याचंही सतीश भोसले म्हणाला। तर सतीश भोसले माझाच कार्यकर्ता आहे, पण ही घटना महिलेच्या छेडछाड प्रकरणामुळे झाल्याचं स्पष्टीकरण सुरेश ढसांनी दिलंय। ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमधली खरी पार्श्वभूमी अशी आहे, माझे मित्र तिंत्रवणीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला की बाबा सतीश माझ्या घरी असा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तू जा। ज्यावेळेस घरी गेलो माऊलीच्या, त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता। त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला 2-3 काठे मारले। माझ्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। त्याची समर्थन मी केलेलं नाही। तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागं असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती।